नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. गणेश स्थापनेची पौराणिक कथा. गणेश चतुर्थी कथा. पौराणिक कथेनुसार एकदा स्नानासाठी जाण्यापूर्वी देवी पार्वतीने आपल्या शरीरातील मळातून एक सुंदर बालक निर्माण केले आणि त्याचे नाव गणेश ठेवले. पार्वतीने त्या मुलाला आज्ञा केली की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि माता पार्वती आंघोळ करायला आत गेल्या. जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा मुलाने त्यांना आत येण्यापासून रोखले आणि म्हणाले, माझी आई आज स्नान करत आहे, तुम्ही आत जाऊ शकत नाही. शिवशंकरांनी गणेशाला खूप समजावले की पार्वती त्यांची पत्नी आहे, पण गणेशाला ते मान्य झालं नाही. तेव्हा भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाच्या मानेवर वार केला आणि आत गेले. पार्वतीजींनी शिवजींना आत पाहिल्यावर विचारले, तुम्ही आत कसे आलात? गणेशाला बाहेर बसून मी स्नानाला आले होते. तेव्हा शिवजी म्हणाले की मी त्याला मारले. तेव्हा माता पार्वतीजींनी रुद्ररूप धारण केले आणि सांगितले की जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल तेव्हाच माझा राग शांत होईल, अन्यथा नाही. शिवजींनी पार्वतीजींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण पार्वती मानल्या नाहीत. सर्व देवांनी एकत्र येऊन पार्वतींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मान्य झाला नाही. तेव्हा भगवान शिवांनी भगवान विष्णूंना एका मुलाचे डोके आणण्यास सांगितले, ज्याची आई त्याच्या पाठीशी झोपली असेल. विष्णूजींनी गरुडजींना ताबडतोब अशा मुलाचा शोध घेऊन त्याची मान ताबडतोब आणण्याची आज्ञा केली. गरुडजींनी खूप शोधाशोध केल्यावर त्यांना एकच हत्ती सापडला, ज्याची आई तिच्या मुलाकडे पाठ करून झोपलेली होती. गरुडजींनी लगेच त्या मुलाचे मस्तक घेऊन भगवान शंकराकडे आले. भगवान शिवाने ते मस्तक श्री गणेशावर ठेवले आणि श्री गणेशाला जीवनदान दिले. तसेच आजपासून कुठेही कोणत्याही पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाईल असे वरदानही दिले. त्यामुळे आपण कोणतेही काम केल्यास प्रथम श्री गणेशाची पूजा करावी, अन्यथा पूजा सफल होत नाही, अशी धारणा आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे भक्त आपल्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरातच घरी आणतात आणि घरात स्थापन करतात. ही स्थापना 1.5, 5, 7, 9 किंवा पूर्ण 10 दिवसांची असते. या दिवसांमध्ये गणपती भक्त त्यांची सेवा करतात, त्यांचे आवडते नैवेद्य त्यांना अर्पण करतात, पूजा आणि कीर्तन करतात. त्यानंतर 10व्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. आज आपण श्री गणेशाची प्रतिष्ठापना ते विसर्जनामागील श्रद्धा जाणून घेऊया. पौराणिक कथा काय आहे? धार्मिक ग्रंथानुसार महाभारताची रचना महर्षी वेद व्यास यांनी केली होती, परंतु ते लिहिण्याचे काम गणपतीजींनी पूर्ण केले. या लेखनाचे काम पूर्ण 10 दिवस चालले. त्या काळात गणपतीने अहोरात्र हे काम केले. कामाच्या वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी महर्षी वेद व्यासजींनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला होता. महाभारत लिहिण्याचे हे कार्य चतुर्थीच्या दिवशी पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर वेद व्यासजींनी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली, पण काम करत असताना गणपती खूप थकले होते आणि लेप कोरडे झाल्यामुळे त्यांचे शरीर आखडले होते आणि त्यांच्या शरीराचे तापमान देखील वाढले होते. माती सुकू लागली होती आणि पडू लागली होती. यानंतर वेद व्यासजींनी त्यांना त्यांच्या झोपडीत ठेवून त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी त्यांचे सर्व आवडते पदार्थ दिले आणि त्यांचे शरीर थंड करण्यासाठी त्यांचे तलावात विसर्जित केले. तेव्हापासून चतुर्थीच्या दिवशी गणपती घरी आणण्याची प्रथा सुरू झाली, अशी मान्यता आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपती भक्त बाप्पाला घरी घेऊन येतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना अर्पण केले जातात आणि त्यानंतर त्यांच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.